एक आनंदाची बातमी आहे की राजा शिवाजी चित्रपटाने 50 कोटीचा आकडा पार केलेला आहे, तो फक्त 4 दिवसांमध्येच. आणि ह्याच राजा शिवाजी चित्रपटाचं 4 दिवसाचं कलेक्शन, विस्तारित कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. रोजप्रमाणे नेहमीप्रमाणे मला सांगेन की व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब म्हणून, एक सपोर्ट म्हणून मराठी मुलाला नक्की करा. तर राजा शिवाजी चित्रपटाला लागून एकूण 4 दिवस कंप्लीट झालेला, आज 5वा दिवस आहे. 4 दिवसांनंतर राजा शिवाजी चित्रपटाने, जसं मी सुरुवातीला म्हटलं, 50 कोटीच्या पुढे कमाई केलेली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटी 40 लाख एवढी कमाई केली होती. आपण आधी 3 दिवसाचं कलेक्शन सांगितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी 11 कोटी 50 लाख एवढं. तिसऱ्या दिवशी रविवारी खूप जबरदस्त आकडा गाठला, जो की कोणत्याच मराठी चित्रपटाला करता आलेलं नसेल. रविवारी या चित्रपटाने 13 कोटी 10 लाख एवढी कमाई केली. आणि नंतर चौथ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी, मंडे, सोमवारचा दिवस, एक वीक डे म्हणजे एक वर्किंग डे असून सुद्धा सगळे कामाला वगैरे जातात सोमवारी, पण तरीही या चित्रपटाने एक जबरदस्त होल्ड दाखवलेला आहे आणि 6 कोटी 20 लाख एवढी कमाई केलेली आहे, जी की एक जबरदस्त चित्र आहे आणि खूप छान चित्र, कारण एक स्टेबिलिटी दाखवली या चित्रपटाने. कुठेही एकदम ड्रॉप दिसला नाही कलेक्शन्स मध्ये. आता 4 दिवसांनंतर राजा शिवाजी चित्रपटाचे जे नेट कलेक्शन झाले तर ते आहे 43 कोटी 20 लाख एवढं. आणि जे वर्ल्ड वाईड किंवा ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे 50 कोटी 30 लाख एवढं. तर हे होतं 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. आणि जो बजेट आहे राजा शिवाजी चित्रपटाचा तो 100 कोटीचा आहे. 4 दिवसात जर का चित्रपट 50 कोटी वर्ल्ड वाईड आणि 43 कोटी नेट करत असेल, तर नक्कीच हा चित्रपटाचं फ्युचर हे खूप ब्राईट आहे. म्हणजे कमीत कमी हा चित्रपट 200 ते 300 कोटी नक्की कमवेल अशी आशा आहे. आता वर्किंग डेज मध्ये जसं सोमवारी ह्या चित्रपटाने 6 कोटी 20 लाख कमवले, आज किती? कारण आजचं जर का बुक माय शोचं स्टेटस पाहिलं, जर का तिकीट्स किती विक्री झाल्या, तर एक तासाला आजही 7,000 तिकीट्स विक्री होत आहे, जे की एक म्हणजे काय बोलू ना की ऐतिहासिक आकडा आहे असंच म्हणू शकतो मराठी इंडस्ट्रीसाठी. कारण वर्किंग डेला 7,000 तिकीट्स एका तासाला बुक होणं हे स्वतःमध्येच एक रेकॉर्ड आहे असं म्हणू शकतो मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि हा चित्रपट नक्कीच मराठी इंडस्ट्रीसाठी एक माइलस्टोन चित्रपट होणार आहे. पुढे असं इतिहासामध्ये, पुढे फ्युचरमध्ये बोललं जाईल की एक मराठी चित्रपट होता राजा शिवाजी चित्रपट नावाचा, ज्याने 200 कोटी कमवले, 300 कोटी कमवले. तर हा चित्रपट तो आहे. पुढे येणारे चित्रपट जर का कोणते कोणते आहेत आणि म्हणजे हिंदीमध्ये कोणते नवीन रिलीज होणार आहे शुक्रवारी, किंवा ते किती टफ फाईट देतात ह्या चित्रपटाला आणि हा चित्रपट किती होल्ड करतो, हे सुद्धा बघणं इम्पॉर्टंट असणार आहे. ह्या सगळ्याही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि प्रत्येक दिवसाचं कलेक्शन राजा शिवाजी चित्रपटाचं आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे, तर नक्की आपलं चॅनल पाहत राहा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.